तर मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आजचा आपला नवीन एक टॉपिक आहे, तो असेल आजचा एल एल बी. तर मित्रांनो, एल एल बी काय आहे, एल एल बी केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला नोकरीची कोणती संधी मिळू शकते, तुम्हाला एल एल बी करण्यासाठी कॉलेज कोणतं निवडावं लागेल, किती टक्के, पासिंग कसं आहे, काय क्रायटेरिया आहे, याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर माझ्या मित्रांनो, तुम्हाला पहिलं सर्वात सोप्या भाषेत सांगतो. जर एल एल बी म्हणजे काय तर पहा, तुम्ही समजा एखादं आपल्या गावात तंटा भांडणं झाले, आपण गाव पातळीवरून मिटवतो. समजा शेतातले वाद झाले तर आपण ते पण गाव पातळी मिटवतो. पण समजा जर वाद गावात न मिटले तर आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतो. मग पोलीस येतात, मग त्या आरोपीला नेतात. मग समजा आरोपी आपली जर भूमिका मांडायची असेल तर ती भूमिका आपण कोणामार्फत मांडतो, तर तो वकील असतो. बरोबर आहे. आपण वकील हायर करतो आणि तो वकील आपली बाजू मांडत असतो. मग आपण वकिलाला ही बाजू करून आपला वकील आपल्याला सोडवतो. तर मित्रांनो, एल एल बी म्हणजे तुम्हाला जर वकील बनायचे असेल तर तुमच्यासाठी ही पदवी खूप महत्वाची आहे. जर तुम्हाला तुमचं भविष्य जर वकीलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही ही एल एल बी कडे एक ॲज अ जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकता. तर आपण बघूया की एल एल बी काय आहे. तर त्याचा एल एल बीचा जो आपण लॉंग फॉर्म म्हणतो त्यालाच बॅचलर्स ऑफ लॉ असेही संबोधले जातं. म्हणजे हा त्याचा एल एल बीचा लॉंग फॉर्म आहे. मित्रांनो, परिचयात असलेली ही जी एल एल बी पदवी आहे, म्हणजे वकिलीची ही पदवी आहे, त्याला आपण एका भाषेत त्याला ही जी लँग्वेज आहे त्याला लिगम बॅक्लोरियस असे पण म्हटलं जातं. हे असं संबोधलं जातं की लिगम बॅक्लोरियस. आणि जो हा एल एल बीचा जी कोर्स आहे तो एक मित्रांनो, हा तुमचा जोपर्यंत तुमची पदवी होत नाही, तुम्ही कोणत्याही शाखेत पदवी मिळवा, पण तुम्हाला डिग्री असायला हवी. तुम्ही डिग्री केल्यानंतर तुम्ही हा 3 वर्षाचा कोर्स करू शकता. जर तुम्हाला खरंच वकील बनायचं असेल, स्वतःचा काळा कोट घालायचा असेल, आपल्याकडे दोनच प्रकारचे कोट आहेत. एक तर व्हाईट कोट, व्हाईट हा डॉक्टरचा असतो आणि ब्लॅक हा वकिलांचा असतो. तर तुम्हाला वकील जर बनायचं असेल मित्रांनो, व्हाईट कोट घालायचा असेल याच्यामध्ये न्यायालयात, तर तुम्ही वकील बनू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हा जो कोर्स केला, तर तुम्ही हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी वकील म्हणून काम करू शकतो. मी सांगितल्याप्रमाणेच की एल एल बी म्हणजे वकिलीची पदवी आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही शाखेतील विद्यार्थी असला तरी तुम्ही ही पदवी घेऊ शकता. म्हणजे तुम्ही सायन्समध्ये असो, आर्टमध्ये असो किंवा कॉमर्समध्ये डिग्री केलेली असो. तर त्याचे आपण आता प्रकार पुढे पाहूच की कोणत्या प्रकारे डिग्री कशी मिळवायची. तर त्याचे एल एल बीचे काही प्रकार आहे मित्रांनो, ते आपण पाहूया. तर सध्या चांगलाच परिचयात असलेला बी ए एल एल बी हा एक 5 वर्षाचा एक कोर्स आहे. बी ए एल एल बी म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट, म्हणजे बी एची डिग्री आहे, आणि बॅचलर ऑफ लॉ ही पण त्याच्यामध्ये डिग्री आहे. तर ही टोटल मिक्स कोर्स बनवलेला आहे. तर तो 5 वर्षाचा मिक्स कोर्स आहे. म्हणजे तुमचं 3 वर्ष ग्रॅज्युएशन प्लस 2 वर्ष हे तुमचं एल एल बीचं. आणि याच्यामध्ये तुम्हाला यामध्ये बी ए सोबतच लॉचे विषय असतात. म्हणजे तुम्हाला सोबत शिकवलं जातं की तुम्ही बी ए चालू असतानाच तुम्ही लॉचा पण अभ्यास करू शकता. त्याच्यामध्ये विषय असतात. आणि तुम्ही कोणत्याही शाखेतून तुमची 12वी पूर्ण करायला पाहिजे फक्त. म्हणजे जर तुम्हाला मी बोललो की जर एल एल बी करायची असेल, तुम्हाला एल एल बी करायची तर तुम्हाला पदवी लागते, बरोबर. मी पदवीची एक अट टाकली होती. पण मित्रांनो, जर तुम्हाला पदवी घ्यायचीच नसेल आणि तुम्हाला डायरेक्ट एल एल बीचं पाहिजे असेल तर तुम्ही बी ए एल एल बी करू शकता. म्हणजे तुम्ही आर्टमधून, समजा आर्टचे विद्यार्थी असाल, तुम्ही 12वी आर्ट केलं तर तुम्ही डायरेक्ट बी एल एल बीला ॲडमिशन घेऊ शकता आणि 5 वर्षाची डिग्री एल एल बी करू शकता. त्याच्यानंतर ज्या मित्रांनी समजा वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलेली असेल 12वी नंतर, आणि तुम्ही कॉमर्स करून जर एल एल बी करायची असेल तर तुमच्यासाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की बी कॉम एल एल बी करा. म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बॅचलर ऑफ लॉ. म्हणजे तुम्ही 12वी नंतर एल एल बी करायचा विचार असेल तर तुम्ही 5 वर्षाचा हा एक कोर्स आहे. तुम्ही त्याच्यामध्ये कॉमर्स आणि लॉ सोबत तुमचे जे विषय असतात ते तुम्हाला तिथे शिकवले जातील. म्हणजे तुम्ही जे 12वी कॉमर्स केलं
तुम्ही 12वी कॉमर्स करून जर समजा तुम्हाला LLB करायची असेल तर तुम्ही BCom LLB करू शकता. म्हणजे तुमची BCom पण होऊन जाईल आणि LLB पण होऊन जाईल. सोबत त्याच्यानंतर BSc म्हणजे तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे आणि तुम्हाला वकील होण्याची खूप इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला वकील बनायचंच आहे, तर तुम्ही आपलं LLB पण करू शकता. म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स आणि बॅचलर ऑफ लॉ ही सोबत डिग्री आहे. ही पण 5 वर्षाची डिग्री आहे. 12वी नंतर तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता. पदवीची गरज नाही. तुम्हाला याच्यात पदवी पण मिळते आणि लॉची डिग्री पण मिळते. आणि तुम्ही फक्त 12वी सायन्स, मी बोललो की 12वी शाखेत तुम्ही सायन्सला असायला हवंय BSc बायोलॉजीसाठी, BSc बॅचलर ऑफ लॉसाठी. त्याच्यानंतर तुम्ही कॉमर्सला असेल तर BCom LLB करू शकता आणि जर आर्टला असेल तर BA LLB करू शकता. म्हणजे पूर्णपणे तुमचं एक फ्युचर प्लॅनच असेल की तुम्हाला वकील बनवायचं, तर तुम्ही डायरेक्ट 12वी केल्यानंतर तुम्ही इकडे वळू शकता. जर तुम्ही 12वी तुम्हाला समजा तुम्ही कोणती डिग्री मिळवली आणि तुम्हाला LLB करायचं ठरलं, तर तुम्ही मग डिग्री मिळवा कोणती पण आणि त्याच्यानंतर LLB करा, तुम्ही करू शकता. तर पुढे बघूया. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आपला मुद्दा की सर मग आम्ही या LLB साठी प्रवेश कसा घ्यायचा. तर इथे पाहू. तुम्हाला LLB साठी प्रवेश घेण्यासाठी तुमचे ग्रॅज्युएशन, मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण करावे लागेल. मग जर 12वी नंतर करायचे असेल तर तुमच्याकडे ऑप्शन असा सांगितल्याप्रमाणे मागच्याच PPT मध्ये पाहिलं आपण, तो BA LLB आहे, त्याच्यानंतर BCom LLB आहे आणि त्याच्यानंतर काय आपलं BSc LLB आहे. ओके. तुम्ही त्याच्यानंतर कोणत्या शाखेतून, आपण इथे आल्याप्रमाणे तुम्हाला तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण असायला लागते. त्याच्यानंतर कोणत्या शाखेतून असा तुम्ही LLB ला प्रवेश घेऊ शकता, हा पहिला मुद्दा आहे. आणि मित्रांनो, काही एवढं अवघड नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये जेवढे पण कॉलेज असेल तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. त्यासाठी फक्त एकच अट आहे, तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर काही मित्रांनो असे कॉलेज असतात की जे टॉप रँकमध्ये असलेले कॉलेज, तिथे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचीच असेल तर तिथे मित्रांनो जर स्पेसिफिक म्हणजे कुठे कुठे एक्झाम होतात, काही ठिकाणी एक्झाम होत नाही, तर तुम्हाला त्या शाळेनुसार त्या शाळेची रिक्वायरमेंट काय की ती शाळा कोणती एक्झाम घेते LLB साठी, तर त्या शाळेवर तुम्ही जाऊन त्यांना विचारपूस करायला हवी. जर ती शाळा, ती स्कूल म्हणजे ती कॉलेज जर तुम्हाला LLB साठी एखादा प्रवेश प्रक्रिया जर घेत असेल, म्हणजे परीक्षा घेत असेल, तर तुम्हाला ती परीक्षा देणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळणार नाही. तर हेच, जर कॉलेज प्रवेश परीक्षा घेत असेल तर तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल, हे महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रवेश करावा लागतो. इथे कोणती दुसरी अट नाही. इथं फक्त ग्रॅज्युएशन असायला हवी. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे ते एंट्रन्स एक्झाम असेल तर ती द्यायला हवी, बस. त्याच्यानंतर LLB साठी लागणारे तुमच्याकडे कोणत्या स्किल हव्या, तर हे पाहूया. आणि हा सर्वात आजचा जो आपला LLB चा तो मुद्दा आहे मित्रांनो, त्याच्यातला हा सर्वात, मी असं म्हणायला पाहिजे की माझी सर्वात पहिली PDF असायला पाहिजे होती, पण मी तुम्हाला का नंतर सांगतो. तर आपल्याकडे तुम्ही आता सर्वांना जर लहानपणी असेल तुम्हाला वकिलाची, म्हणजे तुम्ही पिक्चर पाहत असाल आणि तिथे तुमचा वकील तुम्हाला डिफेंड करतो, वकिलांचे टॅलेंट पाहता, त्यांची बोलण्याची शैली पाहता, आणि तुम्हाला वकील व्हायचं असेल तर तुम्ही ठरवता की मला वकील व्हायचं. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, वकील बनण्यासाठी तुमच्याकडे कोणते गुण असायला हवे. म्हणजे कोणी पण उठसूट वकील थोडीच होणार आहे, तर तुमच्याकडे महत्त्वाचे हे आज मी जे सांगणार आहे ते तुमच्याकडे गुण असायलाच पाहिजे. एक सगळ्यात पहिला मुद्दा, तुम्हाला बोलण्याची स्पष्टता हवी. म्हणजे तुम्ही सुस्पष्ट, नाहीतर एखादा तोत्र बोलतो तो आणि चाललं ते वकील होऊ राहिलं, कसं काय मित्रांनो. तुम्हाला ते कोणीच तुम्हाला हायर करणार नाही, तुम्हाला कोणी तुमच्या काम सांगणार नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे बोलण्याची स्पष्टता लागेल. 2 नंबर, तुम्हाला तुमचा आत्मविश्वास लागेल की मी ही केस जिंकूच शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला संशोधनात आवड असायला हवी. म्हणजे एखादा मर्डर झाला आणि तुमच्याकडे ती केस आली की मर्डर का झाला, तर तुम्हाला ती पूर्ण चौकस संशोधन करावे लागेल की ना मर्डर कसा झाला, कोणता वेपन वापरले होते, त्याची मोटिव्ह काय आहे, त्याचा मुद्दा काय आहे, हेतू काय आहे, हे मित्रांनो तुम्हाला संशोधन त्याच्यावर करावे लागेल. त्याच्यानंतर तुमची जी बुद्धी आहे ती तल्लीन असायला पाहिजे, नाहीतर बुद्धिहीन माणूस जर गेला तर काय, केस हारल्याशिवाय येणारच नाही. तर तुम्हाला बुद्धिमान असायला हवी, हा मुद्दा. 5 नंबरचा आपलं अखंडता, म्हणजे आपल्याला कंटिन्युअस लढण्याची शक्ती पाहिजे. त्याच्यानंतर 6 नंबरचा तुमच्याकडे असायला असलेला गुण हा दृढ शक्ती, म्हणजे तुमची इच्छा एवढी, शक्ती तेवढी तल्लीन असायला हवी की तुम्हाला ती केस मिळायलाच हवी, जिंकायलाच हवी. त्याच्यानंतर तुम्हाला लागणारा 7वा जो तुमची स्किल आहे ती आहे एखाद्या विषयात वाद घालण्याची क्षमता. आता हे तर तुम्ही चांगल्याच प्रकारे करू शकता की आपला मित्राचा ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये तुम्ही भांडणं करायचे असले की 1 नंबर. काही काही मुलं कोणालाच आवरत नाही, स्वतः बोलण्यामध्ये एवढे परफेक्ट असतात ना की ते कोणाला पुढच्याला बोलूच देत नाही.
तर मित्रांनो, वकील होण्यासाठी ही सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आहे, तो म्हणजे तुम्हाला विषयात वाद घालण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजे तिथं मारामारी नाही करायची मित्रांनो, त्यांना बोलण्यामध्ये एवढं कन्फ्युजन आणायचं की ते पुढचे बोललेच नाही पाहिजे आपल्यासोबत, की हे बोलतं काय, याची बोलण्याची टेक्निक किती खतरनाक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वाद घालण्याची क्षमता असला पाहिजे. त्याच्यानंतर वाद घालण्यासोबतच तुम्हाला मन वळवता आले पाहिजे. म्हणजे एखाद्याचं मन कसं वळवायचं, समजा एखाद्याला आपण नाही का, ते सेल्समॅन असतात म्हणजे मोबाईल विकणारे असतात, कसाही मोबाईल पण तुम्हाला ते भारीच्या भारी बोलून वेग बेस्ट प्रकारे तुम्हाला बोलून ते मोबाईल विकतात, एखादी वस्तू विकतात. समजा एखादा तुम्ही फ्रीज घ्यायला गेला किंवा टीव्ही घ्यायला गेला, तर तिथला एखादा सेल्समॅन असतो, तो काय बोलतो की सर आमच्याकडे ही खूप छान टीव्ही आहे, हा खूप छान आमचा फ्रीज आहे, याच्यामध्ये हे आहे सर, आमचं कूलंट चांगलं आहे, उजूक आम्ही चांगली सर्व्हिसची गॅरंटी देतो. तर मित्रांनो, आपण त्यांचं ऐकून काय लगेच असं ठरवतो की नाही, आपल्याला हा 30,000 असो का 20,000 असो, म्हणजे आपलं बजेट 20,000चं आहे आणि आपल्याला 20,000चा घ्यायचा होता, पण त्याचं बोलणं ऐकून आपण 25,000पर्यंत रेडी होतो. म्हणजे तीच वस्तू आपण 25,000पर्यंत घेऊ शकतो. ही मन वळवण्याची टेक्निक आहे मित्रांनो, ती तुम्हाला चांगली यायला हवी. त्याच्यानंतर 9 नंबरचा जो मुद्दा आहे, चांगले सादरीकरण कौशल्य. म्हणजे तुम्हाला तो मुद्दा बरोबर कुठे थांबणे, कुठं मुद्दा वापरणे, कुठं कसा पटवून सांगणे, हे तुम्हाला तिथं सादरीकरण कौशल्य असायला हवं. आणि 10वा मुद्दा, तुम्हाला त्या केसमध्ये सरळ सरळ तुम्ही जी हिअरिंग येणार त्याच्यात तुम्हाला रस असायला हवा. रस म्हणजे खाण्याचा पिण्याचा रस नाही मित्रांनो, म्हणजे आवड. म्हणजे तिच्यातलं तुम्ही ती केस घेतली तर तुम्हाला ती लढण्याची इच्छा असली पाहिजे. नाहीतर तुम्ही ती केस घेतली आणि तुम्हाला दुसरं काम निघलं, तुम्ही ती केस इग्नोर मारसाल, तर ती मित्रांनो ते हरवून जाईल. त्याच्यानंतर तुमची सरळ सरळ रेटिंगच कमी होईल, तुम्हाला लोक जास्त हायर करणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला त्याच्यामध्ये कामामध्ये रस असायला हवा. तर काय काय आपण LLB साठी कोणकोणते स्किल लागतात ते आपण इथं पाहिलं असतं. पहिली, बोलण्याची स्पष्टता. दुसरा, आत्मविश्वास. तिसरं, संशोधनात आवड. चौथं, आपली बुद्धी असायला चांगली. त्याच्यानंतर अखंडता, दृढ शक्ती, आपलं वाद वाद घालण्याची क्षमता असायला, मन वळवणे आणि चांगले सादरीकरण कौशल्य आणि रस असायला हवा. तर पुढं पाहूया काय काय. तर मित्रांनो, LLB नंतर नोकरीची संधी कुठं असते. तर सगळ्यात पहिलं मी बोललो की वकील होऊ शकतो. म्हणजे सिव्हिल आणि फौजदारी खटल्यामध्ये, म्हणजे सिव्हिल म्हणजे आपलं जमिनीशी वाद असणारे खटले, आणि फौजदारी खटले म्हणजे तिथं मर्डर, चोरी करणे, डाका टाकणे अशा ठिकाणचे खटले, हे फौजदारी खटल्यामध्ये येते. आणि जमिनीचे वाद आहे, एखाद्या जागेचे वाद आहे, घरगुती वाद आहे, ते सिव्हिल वादामध्ये येतात मित्रांनो. अशा वादांना तुम्हाला ग्राहकांना सल्ला देणे हे तुमचे आणि प्रतिनिधित्व करणे. म्हणजे ती एखादी फॅमिली तुमच्याकडे आली की तुम्हाला त्यांना सल्ला द्यावे लागेल, तुम्ही काय करा काय नका करू. त्याच्यानंतर तुम्ही हेड म्हणून तिथं काम करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही 2 नंबरवर कायदेशीर सल्लागार बनू शकता. म्हणजे ग्राहकांना कोणत्याही कायदेशीर अंमलबजावणी पासून किंवा परिणामाचे रक्षण करणार. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला एखाद्या ठिकाणी कोणतीही मोठी कंपनी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे जे कायदेशीर त्यांचे काम असतील ते तुम्हाला त्यांची सांगावे लागेल. त्यांचं काही समजा एखाद्या ग्राहकाकडून नुकसान झाले तर त्याचे त्यांची तुम्हाला रक्षण करावे लागेल. तुम्ही त्याच्यानंतर अधिवक्ता बनू शकता. अधिवक्ता म्हणजे तुम्हाला जी तथ्यात्मक डेटा आहे, म्हणजे तुमच्याकडे असलेली माहिती, ती तुम्हाला शारीरिक पुरावे गोळा करण्यासाठी, तसे बरेच संशोधन कार्य करण्यासाठी आवश्यकता असते. म्हणजे तुम्ही अधिवक्ता म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमचं जी असलेली माहिती गोळा करणे, त्यांना एखादा समजा भांडणं झाले, वाद झाला, तर त्याचे ते शारीरिक पुरावे गोळा करून तुम्हाला तिथं संशोधन करून ते मांडता आले पाहिजे. हे अधिवक्त्याचं काम असतं. तुम्ही सॉलिसिटर बनू शकता. सॉलिसिटर म्हणजे काय, तर खाजगी तसेच व्यावसायिक ग्राहकांना कायदेशीर सल्ला देणे. म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत कामाला लागले मित्रांनो, तर तुम्हाला तिथे त्यांचे कायद्यानुसार तुम्हाला तिथे सांगावं लागेल की तुम्ही हे जे समजा हा तुमचा एक प्रोजेक्ट आहे, समजा तुम्ही मोबाईलची फॅक्टरी टाकली आणि तिथं तुम्हाला जमिनीपासून तर ते तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर उभं करण्यापर्यंत तुम्हाला सर्व कायद्यानुसार जावे लागते. तर तुम्हाला जे कायदा सांगतात तर ते सॉलिसिटर असतात. तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल की जमीन कशी घ्यायची, या जमिनी नावावर कशी करायची, सरकारना कसं बोलायचं, तर हे सॉलिसिटरचं काम असतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटचं, तुम्ही शिक्षक बनू शकता LLBचे, किंवा व्याख्याता बनू शकता. म्हणजे मोटिवेशनल स्पीकर बनू शकता. जसे आपण 2-3 असे मोठा स्पीकर आहे मित्रांनो. एक ते पाटील आहे, त्यांचे जसे मोठा जे व्याख्याता आहे, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला मोटिवेट करणारे लोक, ते तुम्ही बनू शकता. हे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही LLB करून काय काय करू शकता आपण ही माहिती पाहिली. तर मित्रांनो, आपण आता इथेच थांबू. धन्यवाद.